आणि काय सांगणार आहात? आज हा जो मोर्चा आहे तो आम्ही प्रत्येक जिल्हा वाईज हे मोर्चे काढवतो। त्यातलाच हा एक मोर्चा जालन्यामध्ये जे सरकारने जबरदस्तीने समाजामध्ये उपवर्गीकरण घडवण्याचा घाट घातलेला आहे आणि आमचा जो अनुसूचित जातीचा एक संघ हा समाज एकत्र आहे त्याच्यामध्ये फाटाफूट करण्याचा जो प्रयत्न हे सरकार करते त्याच्या विरोधामध्ये आज संपूर्ण अनुसूचित जातीचे सर्व जातीचे लोक या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि सरकारचं हे जबरदस्तीचं जे काही उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न आहे तो हाणून पाडण्यासाठी इथे आहोत। आणि आम्ही आपल्या चॅनलच्या वतीने सांगतोय की फडणवीस सरकारने आधी तो आदेश नीट वाचावा। त्यांनी जे विधानसभेमध्ये घोषणा केली आहे की आम्हाला सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे धांदात खोटा आहे। सुप्रीम कोर्टाने हे ऐच्छिक ठेवलेलं आहे आणि इथे संपूर्ण समाजाचा अनुसूचित जातीमधल्या सर्व समाजाचा विरोध असताना हे जे करत आहेत याचा आम्ही निषेध करण्यासाठी म्हणून एवढा प्रचंड समुदाय या जालना या सिटीमध्ये जमलेला आहे। हा या जिल्ह्याचा मोर्चा आहे। प्रचंड लाखो लोक इथे आलेले आहेत आणि सरकारला याचा जाब विचारण्याचा प्रयत्न करत आहेत। यानंतर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आमचे हे प्रत्येक जिल्हा वाईज मोर्चे निघत आहेत आणि त्यानंतर आम्ही आमच्या मंडळींनी या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक आमदाराला वोटिंग केलेल्या अनुसूचित जातीतल्या त्या आमदाराला सांगणार आहोत की तुझ्या सरकारला आणि मुख्यमंत्र्याला जाऊन सांग की या इथे माझ्या मतदारसंघामध्ये हे अनुसूचित जातीचे लोक या उपवर्गीकरणा विरोधात आहेत आणि त्यामुळं ताबडतोबीने उपवर्गीकरण रद्द करा, बदल समितीचा अहवाल कचऱ्याच्या टोपलीत टाका अशी आमची मागणी आहे। सर, सरकार जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतोय या उपवर्गीकरणात। हो, आमचं म्हणणं आहे की या इथे सरकारचा प्रयत्न आहे की एससी मध्ये भांडणं लावायचं, ज्या पद्धतीने ओबीसी आणि मराठामध्ये भांडणं लावली, ज्या पद्धतीने धनगर आणि आदिवासीमध्ये भांडणं लावली, त्याच पद्धतीनं एससी मधल्या जातीमध्ये भांडणं लावण्याचा हा अत्यंत अश्लाघ्य प्रयत्न आणि तो आम्ही हाणून पाडणारच। चला।